टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा पाठ्यघटक एकवचन अनेकवचन बघूयात. कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे समजते, त्यालाच त्या नामाचे वचन म्हणतात. एखादी वस्तू एक आहे की अनेक आहे हे त्या शब्दावरून कळते, त्याला काय म्हणतात? वचन. बरं का मुलांनो, ही व्याख्या तुम्हाला पाठ करून लिहायची आहे आपल्या पुस्तक वहीमध्ये. वचनाचे दोन प्रकार आहेत. एक वचन, ज्या नामावरून एकच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो तेव्हा ते त्या नामाचे एक वचन असते. आता एखादी वस्तू एक आहे हे त्या नावावरून कळते तेव्हा ते काय असते? एक वचन. उदाहरणार्थ फूल, झाड, वही. हे काय आहे? एक आहे. एकच फूल आहे, एकच झाड आहे आणि वही सुद्धा काय आहे? एकच आहे. म्हणून हे काय आहे? एक वचन. अनेक वचन, ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ते त्या नामाचे अनेक वचन असते. उदाहरणार्थ फुले, झाडे, वह्या. इथे काय होतंय? तुम्हाला एकापेक्षा जास्त फुले आहेत म्हणून अनेक वचन. वस्तूंच्या नावावरून अनेक गोष्टी आहेत असं कळतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो? अनेक वचन. पुढे बघूयात. खालील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. घर, घरे. एक घर, अनेक घरे. एक फूल, अनेक फुले. या शब्दावरून तुम्हाला कळतं घर एक आहे. घरे म्हटल्यावर काय होतं? अनेक घरे होतात. बरं का मुलांना? एक चिमणी, अनेक चिमण्या. एक वचन अनेक वचन आपण असा शब्द लिहितो. पुढे बघूयात. आता आपण एक वचन असेल तर अनेक वचन करायचं. शब्दाचं वचन बदला. ते कसं करायचं आहे बघूयात. एक वचनी शब्दांचे अनेक वचनी शब्दात रूपांतर करणे आणि अनेक वचनी शब्दाचे एक वचनी शब्दात रूपांतर करणे याला वचन बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ वही, अनय वही आण. वरील वाक्यात एक वचन आहे, त्याचे वचन बदलून काय करायचं आहे? अनय वह्या आण. एक वही पहिल्या ह्याच्यात वही आण आणि खाली काय करायचं आहे? वह्या आण. काय करायचं आहे? अनेक वचनामध्ये ते वाक्य करायचं आहे. इथे काय होतं? वही हे वचन आहे, एक वही, आणि नंतर आपण दुसरं वचन बदलामध्ये काय वाक्य तयार करणार आहोत? अनय वह्या आण. दुसरं जय फळ खातो. वरील वाक्यात फळ हे एक वचन आहे, त्याचे वचन बदल करून आपण वाक्य लिहूयात. जय फळे खातो. अशा पद्धतीने आपण वचन बदल करू शकतो. आज मुलांना आपण एक वचन, अनेक वचन आणि वचन बदल हे शिकलो. आता तुम्हाला हे वहीत लिहायचं आहे. याचं स्वाध्याय पुढील व्हिडिओत पाहूयात. धन्यवाद.